मी हिंदी भाषेमध्ये बोलतो म्हणून आपल्या कॉमेंट सेक्शन मध्ये येऊन काही लोक फार थैत्याट करत होते. त्यांचं असं म्हणणं होतं की मला हिंदी भाषेचाच फार पुळका आहे. त्याने तर प्रताप सरनाईकांना देवच मानायला सुरुवात केली आणि त्यांना स्वप्न पडत होते की सगळे हिंदी भाषिक रिक्षा आणि कॅब ड्रायव्हर महाराष्ट्रातनं गेलेत आणि मी एकटाच इथं व्यवसाय करतो आणि मला लाखो रुपये मिळतात. आणि मी तेव्हाच म्हणलो होतो की हे सगळं खोटं आहे. एकही हिंदी भाषिक रिक्षा आणि कॅब चालक महाराष्ट्रातनं हाकलण्याची प्रताप सरनाईकांची हिंमत नाही. हे जे चाललंय हे फक्त राजकारण आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी. हिंदी आणि मराठी भाषिक रिक्षा चालक एकमेकांशी भांडले पाहिजे आणि त्या माध्यमातून यांना बाईक टॅक्सी चालू करायची होती. बाईक टॅक्सी तर चालू करतातच आहेत, त्याचबरोबर व्हाईट नंबर प्लेटच्या 4 व्हीलर सुद्धा कार पुलिंगच्या माध्यमातून लिगल करतायत. अख्ख्या देशात कुठे असा कायदा नाहीये की भाडं कॅन्सल केल्यावरती 50, 100, 500 रुपयापर्यंत फाईन रिक्षा आणि कॅब चालकांना लावायचे. म्हणजे त्यांनी तुम्हाला हवे त्या रेटमध्ये भाडी वाजवायची आणि तुम्ही जर का ते कॅन्सल करायची हिंमत केली तर तुम्हालाच पुन्हा फाईन बसणार. अशा प्रकारचे नियम अख्ख्या देशात नाहीयेत. आणि ही हिटलरशाही आपल्यातले जे शंड होते ना, आता मला हिंदीत का बोलावं लागायचं कारण की दुर्दैवाने आज मुंबईत 70% लोकांना हिंदी शिवाय कळतच नाही, एस्पेशली आपल्या व्यवसायातल्या लोकांना. आणि आंदोलन करताना 30% लोकांना म्हणून आंदोलन नाही करतात, आंदोलन तुम्हाला 100% लोक असावे लागतात. त्यामुळे माझ्यासारखा माणूस जेवढा फ्लुएंटली आता मी मराठीत बोलतोय तेवढं मला हिंदीत बोलता येत नाही, कारण की व्हिडिओ शिवाय मी कधी हिंदीत बोलतच नाही. माझ्या उभ्या आयुष्यात मी 24 तास मराठीमध्येच बोलतो. मला नाही बॉलिवूड मधले मित्र जिकडून मला हिंदीत बोलावं लागतंय. पण आज दुर्दैवाने फोर्सफुली हिंदीत बोलावं लागतं की आपल्या आंदोलनाला प्रत्यय असावा लागतो. आणि तेव्हा काही लोकांना फार मराठी भाषा प्रेम आलं होतं, त्यांची मराठी अस्मिता उफळून आली होती आणि ते आपल्यावरती आरोप करत होते की आपल्याला फक्त हिंदी भाषिकांचा पुळका आहे. मग ज्यांना खूप मराठी भाषिकांचा पुळका होता त्या प्रताप सरनाईकांनी तुम्हालाच घोड्या लावले ना रे. आज जो व्यवसाय जाणार आहे तो फक्त हिंदी भाषिकांचा जाणार नाहीये, तो मराठी भाषिकांचा पण जाणार आहे. आणि फक्त संघटनेवरती शहाणपणा करणार आहे, संघटनेसमोर येऊन व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही एका बापाची आवरात असताल तर तुम्ही आता आमच्यासारखं आंदोलन करून दाखवा बरं. तुम्ही दाखवा बरं, रस्त्यावरती उतरून अंगावरती केसेस घेऊन उग्र आंदोलन करून सरकारला कंपन्यांना शिंगावर घेऊन दाखवा बरं. ते तुमच्या दम नाहीये तेव्हा तुम्ही शेपूट घालून बसणार आणि फक्त कॅमेऱ्यासमोर येऊन बोलणार की संघटना काय करतायत, संघटना एकत्र काय येत नाही, संघटना बाईक टॅक्सी काय बंद. अरे चुत्यांनो, काय आम्ही मंत्री आहे, आम्ही सरकार आहे, आम्ही आंदोलक आहे, आम्ही आंदोलन करू शकतो. आणि त्या माध्यमातून म्हणजे अख्ख्या देशात कुठे मीटरचा विषय नाहीये. आपल्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्या अधिकाऱ्यांना त्या कंपन्यांना हे लेखी मान्य करावं लागलं. आज अख्ख्या देशात 8, 9, 10 रुपयावरती तुम्ही कुठल्या पण जाऊन व्हिडिओज बघा, दिल्ली, जयपूर, चंदीगड, गुजरात, अहमदाबाद 8, 9, 10 रुपयांवरती रिक्षा आणि कॅब चालक काम करतात. आज आपल्याकडे आपण संघटनेमधून वीक असताना सुद्धा 15-16 रुपये रेट आहे. आणि जेव्हा आपण आंदोलनामध्ये होतो, आपण स्ट्रॉंग होतो, तेव्हा 20, 22, 24, 30 रुपयापर्यंत रेट होते. आणि ही एकीची ताकद होती. आणि त्यापूर्वी सुद्धा तुम्ही 11-12 रुपयावरती काम करत होतात. तर आज संघटनेमुळे तुम्हाला 5-6 रुपयाचा फायदाच होतोय. आणि जेव्हा आपण फुल फॉर्म होतो तेव्हा तुम्हाला 10-12 रुपयाचा फायदा होता. पण हे शंड, हे शेपूट घालून बसणारे फक्त संघटनेसमोर शहाणपणा करणार. आता सुद्धा हे व्हिडिओ बघून पण हे पुढे संघटनेसमोरच शहाणपणा करणार. हे प्रत्यक्षात प्रताप सरनाईकांशी किंवा सरकारशी भांडण्याची, आंदोलन करण्याची यांच्यात हिंमत नाही, दम नाही. कुठल्या तरी खोलीमध्ये बसायचं, एखाद्या गाडीच्या सीटवर बसायचं, कॅमेरा पकडायचा आणि नुसती आपली लायकी आपल्या तोंडात दाखवायची. अंगात मर्दांगी म्हणते ना ते रस्त्यावर उतरण्यामध्ये, नामर्दासारखं नुसतं कॅमेरा समोरून भुंकण्याला संघटना चालवणं म्हणत नाही, तर तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.